अभिजित दिपकेंसह आंदोलक आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतर मैदानावर. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आता सरकारनं चर्चा करण्यासाठी जंतर मंतरला यावं. आंदोलक मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या. वांगचूक यांना रुग्णालयातनं सोडा. पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या. नड्डांनी वेळ मागितला. चर्चेचंही आश्वासन. सोनम वांगचूक यांच्याकडनं उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा. विद्यार्थी नेत्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत ठाम. विद्यार्थ्यांनी संयम आणि अहिंसेचा मार्ग कायम ठेवावा. वांगचूक यांचं आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांमध्ये 3 तास बैठक. दिल्लीतील वाढता तणाव बघता प्रधानांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा. राजीनामा देणार का याकडे लक्ष. जंतर मंतरवरील आंदोलकांवरती लाठीचार्ज. पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप. तर निमलष्करी जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50 जवान जखमी. हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार. नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाहीत. पेपर लीक करणारे अद्यापही मोकाट. राहुल गांधींचा ट्विट करत निशाणा. आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं. मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार. संजय राऊतांची टीका. तर दिल्ली पोलिसांची कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसारच. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. राम मंदिर दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडनं एसआयटी पुनर्गठनाचे आदेश. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणार. निष्पक्ष तपास करण्याच्या कोर्टाच्या सूचना. बीडमध्ये धनंजय मुंडे आणि जरांगेंमध्ये पुन्हा संघर्ष. जिल्ह्यात काहीही झालं तरी पावती माझ्या नावावर फाटते. मुंडेंचं वक्तव्य. तर तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेला. तुला कसं मंत्री करतात ते बघतोच. जरांगेंचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन.